नमस्कार. समृद्ध व्यापारच्या डिजिटल लाईव्ह मध्ये मी संपादक दत्तात्रय परळकर आपलं हार्दिक स्वागत करतो. आज आपण भेटण्यासाठी आलेलो आहोत लातूर येथील सुप्रसिद्ध अशा स्वप्नाली पाटील मॅडम. आणि या बाल मानसशास्त्र या विषयाचा त्यांचा खूप गाढा अभ्यास आहे आणि त्यांनी आपल्याला आज या व्हिडिओच्या माध्यमातून काही महत्वाच्या टिप्स देणार आहेत की मुलं अभ्यास करत नाहीत किंवा सोशल मीडिया असेल किंवा असे जे काही लहान मुलांचे प्रश्न आहेत, टीनेजर्सचे काही प्रश्न आहेत, अशा प्रश्नावर आपण आज त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. मॅडम, आपला परिचय द्या. नमस्कार. मी स्वप्नाली पाटील. मी चाइल्ड सायकोलॉजिस्ट, चाइल्ड अँड ॲडोलेसंट सायकोलॉजिस्ट आहे. मॅडम, तुमच्याकडे जो मुलांचा ओघ आहे, किती वयापासून किती वयापर्यंतच्या मुलांच्या मानसिक शास्त्रावर आपण अभ्यास केलेला आहे, त्याच्याबद्दल आम्हाला सांगा. हां सर. ॲक्चुअली माझ्याकडे येणारा एज ग्रुप जो आहे तो फ्रॉम 3 इयर्स टू 22 इयर्स बरं. असा आहे. कारण माझं चाइल्ड ॲज वेल ॲज ॲडोलेसंट या दोन्ही क्षेत्रात मी काम करते. तर पर्टिक्युलरली माझ्याकडे ADHD, हायपर ॲक्टिव्हिटी अशा टाईपची मुलं येतात. अकॅडमिक प्रेशर जास्त आल्यामुळे त्याच्या थ्रू अँक्झायटी व डिप्रेशन या टाईपची मुलं खूप सारी येतात आणि त्यांच्यावर CBT, RBT अशा डिफरंट टाइप ऑफ थेरपीज, त्यांचे काउन्सिलिंग सेशन्स घेतले जातात, जेणेकरून ती मुलं जी अंडर डिप्रेशन आहेत किंवा अँक्झायटी जास्त वाढलेली आहे, ते ओपन अप होतील. आणि ॲज वेल ॲज हे ऑनलाईन सेशन्स पण आम्ही घेतो सर. मुंबई, पुणे, जळगाव, सोलापूर, कोल्हापूर इथून बरेच स्टुडंट्स आणि मुलं माझ्याकडे ऑनलाईन सेशन्स घेतात. छान. 1 तासाचा हा सेशन असतो. अच्छा. तर आता आपलं लातूर हे मेडिकल आणि इंजिनिअरिंगसाठी हब मानलं जातं. इथं नीट आणि JEE करण्यासाठी संबंध भारतातून लोक येतात. येस. तर त्या मुलांबद्दल त्यांच्याबद्दलचं मानसशास्त्र तुमचं काय सांगतं? एक्झॅक्टली. कारण आता जी माझ्याकडे क्लायंट्स येतात ती मॅक्सिमम ही नीट आणि JEEच्या प्रिपरेशन करत असलेली आहेत. बिलकुल. जी की त्यांची स्वतःशी स्पर्धा, स्वतःची दुसऱ्यांशी त्यांच्या जे स्टुडंट्स आहेत त्यांच्या क्लासमध्ये बाजूच्या त्यांच्याशी स्पर्धा असेल. बरोबर. याच्यामुळे तसंच पॅरेंटल एक्सपेक्टेशन्स असतात. त्यांचा परफॉर्मन्स त्यांना दाखवायचा असतो. त्यांचं गोल त्यांना अचीव्ह करायचं असतं. बरोबर. याच्यासोबतच त्यांना थोडीशी अपयशांची भीती असते. हा. तर याच्या थ्रू जी मुलं जातात तर त्यांना ती ओव्हर थिंकिंग करायला लागतात सर. ऍक्च्युली ओव्हर थिंकिंगचा परिणाम होतो की त्यांची अँक्झायटी वाढते आणि अँक्झायटी पण थोडीशी दुर्लक्षित जर राहिली तर बरोबर. त्याचं रूपांतर होतं डिप्रेशनमध्ये. नक्कीच. आणि मग ती मुलं माझ्याकडे येतात आणि अशा मुलांना खूप चांगल्या प्रकारच्या थेरपीज करून खूप सारी मुलं ऑनलाईन, ऑफलाईन दोन्ही प्रकारे अच्छा. अगदी अँक्झायटी मुक्त आणि ओव्हर थिंकिंग मुक्त होऊन ते त्यांच्या क्षेत्रात चांगले मार्क्स ते घेतायत, रिलॅक्स होतायत. असे खूप सारे इथे परिणाम तुम्हाला बघायला मिळतील. तर हे झालं नीट JEE बद्दल. आता आपण सोशल मीडियाचा अतिवापर झालेला आहे मुलांकडनं. मग त्या जे सोशल मीडियाच्या आहारी गेलेली मुलं म्हणू आपण, तर त्याच्यामध्ये येस. तुमचं काय, म्हणजे तुम्ही काय योगदान देणार त्याच्यापासून त्यांना परावृत्त करण्यासाठी? ऍक्च्युली सर, हे जेन झी व जेन अल्फा, हं. जनरेशन अल्फा ही जी मुलं आहेत ना, हं. यांना सोशल मीडियाचा खूप सारा उपयोग पण होतो. ओके. कारण आजकाल आहे ना, मुलं कुठलंच उत्तर अनुत्तरित ठेवत नाहीयेत. हं. प्रत्येक गोष्टी गुगलवर पाहतात लगेच. आणि लगेच आन्सर करतात. येस. सोशल मीडियाचा उपयोग होतो, पण त्याबरोबरच त्यांची ऍक्टिव्ह एनर्जी कुठेतरी तशीच राहते. ही अच्छा. पॅसिव्ह एनर्जी वापरली जाते. ओके. आणि याचा खूप मोठा परिणाम या मुलांच्या टॅलेंटवर, यांच्या फोकसवर, यांच्या कॉन्सन्ट्रेशनवर नक्कीच होतो सर. अगदीच. आणि नॉट ओन्ली दॅट, ऍक्च्युली हे सोशल मीडिया जास्त बघून वगैरे त्याचं ब्ल्यू स्क्रीन लाईटमुळे मुलांची बॉडीतली मेलेटोनिन लेवल खूप कमी होते अच्छा. आणि याचा इफेक्ट होतो की अँक्झायटी आणि त्यांना स्लीपलेसनेस, झोप येत नाही. हा. आणि इव्हन दो ते जे कंटेंट बघतात हो. हा खूप महत्वाचा आहे. एज अप्रोप्रिएट कंटेंट. असं मी नाही म्हणणार की मुलांकडनं मोबाईलच काढून घ्या, हे हो, तर हो, शक्यच हो. नाहीये. आता शक्यच नाही. पण आपण त्यांच्या हातात मोबाईल दिलाय, पण ते जे कंटेंट बघतायत तो एज अप्रोप्रिएट आहे की नाही
हे बघणं हे पालकांचं अगदी कर्तव्य आहे सर. बरोबर. आणि ते पालक करू शकतात कारण मोबाईल हातात दिलेला आपणच आहे. तर आपण तो करू शकतो की ते मुलं जे बघतायत ते प्रॉपर आहे की नाही. बरोबर आहे. आणि सर खूप सारे म्हणजे ते जे अग्रेशनचे वगैरे व्हिडिओ बघतात त्यामुळे तुम्हाला विश्वास नाही बसणार. त्यांचं गट फंक्शनिंग सुद्धा डिस्टर्ब होतं. अच्छा. आणि त्यांचं गट फंक्शन डिस्टर्ब झाल्यामुळे त्याचा इफेक्ट त्यांच्या झोपेवर वगैरे होतो. आणि नमनेस येतो अंगठ्यामध्ये स्क्रोलिंग करून. हा, स्क्रोलिंग करून. येस. आणि मुलांचा अटेन्शन स्पॅन हा खूप कमी झालाय सर. अच्छा. कायम रील्स बघणं, हुपिंग करणं, एक अच्छा. रील पासून दुसरा रील. संयम कमी झालाय म्हणून आपण. येस. अटेन्शन स्पॅन, संयम त्यांचा खूप कमी झालेला आहे. ते करू शकत नाहीत. तो अटेन्शन स्पॅन ते अभ्यासात दाखवू शकत नाहीत सर. बरोबर. 10 मिनिट बसले की त्यांना दुसरं काहीतरी हवं असतं. हा. कारण इथे तुम्हाला सोशल मीडियाचा गैरवापर झालेला नक्कीच दिसू शकेल. मग त्याच्यावर काय परिणाम, म्हणजे त्याच्यावर काय नाही, उपचार आहे ऍक्च्युली आपल्याकडे? हे पालकांनी वेळीच जागृत व्हायला हवं. आणि पालकांनी आपला क्वालिटी टाइम थोडासा मुलांना द्यायला हवा. मुलांना हे हवं असतं सर की त्यांना काहीतरी म्हणजे त्यांना बोर पण होऊ द्या. असं पालकांना वाटतं की मुलं बोर होतात. कुठेही तुम्ही पहा, कुठल्याही फंक्शन मध्ये वगैरे सोशल होत नाहीयेत मुलं. हा, हा. पटकन आई वडील हातात मोबाईल देतात आणि तो मुलगा बाजूला बसलेला असतो. पाहुण्यांशी गप्पा मारतात. मुलगा बाजूला बसून मोबाईल बघतो. हे बरोबर. अगदी रॉंग आहे सर. हा. मुलांना बोर होऊ द्या. मुलं बोर झाले तर ते काहीतरी हॉबी खेळतील, काहीतरी हा. करतील. आणि त्यांना वेगवेगळ्या हॉबी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वाचनाची आवड मुलांना लागायला हवी सर. पालकांनी अगदीच. कारण वाचनातून विचार आणि विचारातून विकास ही जी गोष्ट आहे. का नाही मुलांना चांगली गाणी ऐकावं वाटत? हा. मुलांना ते नको असतं. अच्छा. मोबाईल घेणं, मोबाईलवरची रील्स पाहणे असेल किंवा येस, व्हिडिओज येस, पाहणे येस, असेल. येस, येस. मी परवाच एक गाणं ऐकलं, तू बुद्धी दे. किती इन्स्पिरेशनल गाणं आहे सर खरंच. हो. पण ही अशी तुम्ही आवड लावा मुलांना. चांगली गाणी ऐकणं, चांगली बुक्स वाचणं. तर नक्कीच मोबाईलचा त्यांचा त्यांना जो वेळ ते मोबाईलमध्ये घालतात तो नक्कीच कमी करून त्यांना ही आवड जोपासते. परवा माझ्याकडे एक क्लायंट आली होती सर, जस्ट आठवलं म्हणून सांगते. एक छोटी सांगा ना. मुलगी होती. ती म्हणाली, ती ओपन अप झाली. मी तिला क्वेश्चन विचारत होते. तिचा असाच प्रॉब्लेम होता अकॅडमिकच. ती म्हणाली माझी मम्मा, आणि सुशिक्षित घरातली, अच्छा. ती म्हणाली माझी मम्मा म्हणते की मी तुला क्वालिटी टाइम देते असं मम्माने ठरवलंय. आणि ती मला रोज गोष्ट सांगते आणि झोपवते. आणि काल मला झोप लागायच्या आधी मी मम्माकडे बघितलं तर मम्मा वरती अगोदर. मोबाईल स्क्रोल करत होती. हे कितपत योग्य आहे? कुठेतरी आपणच बंधनं घालायला हवी सर. नक्कीच, नक्कीच. आणि मला असं वाटतं की लहानपणी आपण जी मदारी आणि बंदरची गोष्ट वाचलेली, जोपर्यंत मदारी आपली टोपी काढून खाली टाकत नाही बरोबर. तोपर्यंत एकाही माकडाने आपली टोपी खाली टाकली नाही. बरोबर. त्यामुळे तुम्हाला वाटत असेल की आपल्या मुलांनी मोबाईल पासून थोडंसं दूर राहावं, तर प्रथम पेरेंट्सनी हे प्रिकॉशन घ्यायला हवं की आपलाही स्क्रीन टाइम पेरेंट्सनी कमी करायला हवा. येस, येस. तर आता हे स्क्रीन टाइम सोशल मीडिया बद्दल आपण बोललो. आता आपण हे जे किशोरवयीन मुलं म्हणतो आपण, येस. त्या मुलांमध्ये अग्रेसिव्हपणा जास्त आहे. ते म्हणजे समजा मोबाईल खाली ठेव म्हणलं की रागावणे, की अभ्यास कर म्हणलं की रागावणे, तू सारखं मला अभ्यासच कर म्हणतेस. तर त्याच्याबद्दल काही सांगा थोडस. त्याच्यावर कसं कंट्रोल करता येईल? ऍक्च्युली हे किशोरवयीन वय हाताळणं खूपच अवघड आहे सर. कारण एक तरी त्यांच्यात हॉर्मोनल चेंजेस होत असतात. बरोबर. आणि आजूबाजूची परिस्थिती. नक्कीच. आपण काही गोष्टी घरी चेंज करू शकतो, पण ही मुलं जास्त सोशलाइज असतात, जास्त फ्रेंड सर्कल मध्ये असतात. तर काही गोष्टी ह्या अनअवॉइडेबल असतात, अवॉइड नाही करू शकत. पण तरी पेरेंट्स आणि मुलाचं हे जे युद्ध असतं ना सर, खूपदा या एज मध्ये पेरेंट्स आणि मुलांमध्ये युद्ध म्हणण्यापेक्षा कुरबुर होतं. पण हे युद्ध कोणीही जरी जिंकलं तरी हार दोघांची असते. त्यामुळे एकमेकांविरुद्ध जिंकण्यापेक्षा आहे ना, एकमेकांसोबत जिंकणं जास्त महत्वाचं असतं. तर या एज मध्ये मला असं वाटतं ना की सर, केअरिंग आणि कंट्रोल याच्यामध्ये खूप थिन लाईन असते. तर तुम्ही केअरिंग करा, पण ती कंट्रोल मध्ये कन्वर्ट व्हायला नको, असं मला वाटतं. की मुलांचं केअरिंग करताना
कंट्रोल जास्त आला ना तर ती मुलं त्या कंट्रोलच्या बाहेर जायची शक्यता जास्त असते. बरोबर. जस्ट मी तुम्हाला ह्या टिप्स सांगते की केअरिंगचं रूपांतर कंट्रोलमध्ये व्हायला नको. आणि दुसरं म्हणजे या एज मधल्या मुलांना हाताळणं म्हणजे पतंग उडवल्यासारखं आहे सर. बरोबर. की त्यांना थोडी जास्त ढील दिली तर ते उडून जातील. आणि तुम्ही थोडस जास्त त्यांना कंट्रोल करायचा, आखडायचा प्रयत्न केला की तो मांजा तुमच्या हाताला नक्कीच इजा करेल. कापेल, हात येस, कापेल आपला. येस. तर त्यामुळे पालकांनी सद्सद विवेक बुद्धी वापरून अगदी कॉन्सियसली या मुलांना हाताळताना की आपण कायम त्यांच्या डोक्यावर भिरभिरणार एक हेलिकॉप्टर न बनता एक सबमरीन बनून राहायला हवं. बिलकुल. की दूर राहून त्यांच्यावर नजर ठेवणं आणि त्यांच्यावर कंट्रोल करणं. हे जर पेरेंट्सनी केलं आणि ती जर नॅक आली ना सर, हो. तर अगदी कधीही तुमचं मूल तुमच्या कंट्रोलमध्ये राहील. अच्छा. पण पेरेंट्सची भीती न वाटता ते अगदी चांगल्या मार्गावर नक्कीच जाईल सर. चालेल. येस. आता आपण हे सगळ्या ते स्टेप बाय स्टेप सगळ्या पाहिलेल्या आहेत. तर आता मला एक शेवटचं एक तुमच्याकडून मागणी अशी आहे की पालकांना याच्यातून काय टिप्स, पालकांनी काय घ्यावं ह्या आजच्या व्हिडिओमधून, ते थोडंसं संक्षिप्त रूपामध्ये टिप्सच्या माध्यमातून सांगा आपण. येस. ऍक्च्युली पालकांसाठी पहिली टिप मी ही म्हणेल की एव्हरी चाइल्ड इज युनिक सर. बिलकुल. डोंट कम्पेअर युअर चाइल्ड विथ अदर्स. इथेच प्रॉब्लेम होतो ऍक्च्युली. अच्छा. की माझं मूल या मुलासारखं हवं असं बरोबर. अजिबात नाही. हम्म. आणि तुमच्या मुलामध्ये खूप काही चांगले गुण असतील. प्रत्येकाला वाटतं सर की माझा मुलगा हा सुंदर पिचाई बनावा. बरोबर. पण तो सुंदर पिचाई जरी नाही झाला तर तुमच्या मुलात जे काही सुंदर आहे ते तुम्ही आत्मसात करायला हवं. ते नक्कीच. तुम्ही जाणून घ्यायला हवं. आणि त्याचा ऍटिट्यूड, त्याचा ऍप्टिट्यूड लक्षात घेऊन तो सक्सेसफुल कसा होईल याच्याकडे जर तुम्ही त्याच्यासोबत त्याला हेल्प केली हो. तर त्यालाही पालकांबद्दल खूप आदर वाटेल आणि नक्कीच. नक्कीच तो सक्सेसफुल होईल सर. कारण प्रत्येक मुलांमध्ये काहीतरी चांगलं गुण बिलकुल, असतो, बिलकुल. काहीतरी चॅलेंजिंग स्पार्क असतो. तो स्पार्क पालकांनी ओळखता आला पाहिजे. ओळखायलाच हवा सर. आणि अशा प्रकारे आणि दुसरं म्हणजे तुमचं बिहेवियर. मुलं सर सांगून कधीही ऐकत नाहीत. ते फक्त ऑब्झर्व करत असतात पेरेंट्सला. अच्छा. तर पेरेंट्स जसं वागतील तसं ती मुलं वागतात. ही गोष्ट अनुकरण. येस, अनुकरण प्रिय असतात ही मुलं. तर ही गोष्ट पण लक्षात घ्यायला हवी सर पेरेंट्सने. आणि नक्कीच ते सुखकरच होईल सर. आणि दुसरं म्हणजे पेरेंटिंग, मग ती लहान मुलांची असो, टीनेजर्सची असो, पेरेंटिंग ही जी आहे ना, ती एक संधी आहे का ती जबाबदारी आहे का ते ओझं आहे? अशा 3 ग्रुपमध्ये आहे. हम्म. तर तुम्ही या गोष्टीला जर संधी समजून चालाल तर नक्कीच तुमची ही जर्नी पेरेंटिंगची ऍज वेल ऍज त्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही नक्कीच फायदेशीर ठरेल सर. येस, येस. येस. आणि ऑल द बेस्ट टू ऑल द पेरेंट्स हु आर रेडी टू मुलांचं अपब्रिंगिंग करण्यासाठी जे रेडी आहेत त्या पेरेंट्ससाठी ऑल द बेस्ट. या छोट्या छोट्या टिप्स मधनं तुमची पेरेंटिंग नक्कीच सुखकारक होईल आणि मुलांचं भविष्यही सुंदर होईल. तर दर्शक मित्रांनो, पाटील मॅडमनी सोप्या भाषेत आणि सहजतेने सर्व काही सांगितलेलं आहे. आणखी सखोल त्यांच्याकडून जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये आपण त्यांचा मोबाईल नंबर आणि मेल आयडी देत आहोत. तर आपण त्यांच्याशी संपर्क कराल आणि आपल्या मुलांना आणि मुलांचं भविष्य हे उज्ज्वल घडवाल एवढी अपेक्षा करतो. आणि समृद्ध व्यापारला मॅडमनी मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद नमस्कार मॅडम. सर. थँक्यू वेलकम. फॉर दिस.